आपल्या मसुरे गावातल्या एका मालवणी मुलीने चालू केलेले हे मालवणी रेस्टॉरंट, जिथे गेल्यावर तुम्हाला मटण, चिकन व मासे खायला तर मिळतीलच, पण ते सुद्धा घरगुती चवीचे, आणि ते खाल्ल्यावर तुम्हाला मालवणात गेल्यासारखं नक्की वाटेल ह्याची गॅरंटी तुमका मी देते। चुलीवरच्या जेवणाची तर रंगतच न्यारी, मुंबईची पक्वान्न विसरून जाल सारी। भरलेला पापलेट, कोलंबीचा रस्सा, ओले बोंबील, सुरमई फ्राय, शिंपल्याचं कालवण, मोरी मसाला, घावणे आणि आंबोळ्या, ह्या सर्व पदार्थ तुमका जर मालवणी पदार्थाची आठवण येत असाल आणि टेस्ट करूची असाल तर अफलातून मध्ये नक्की यावा। नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ आरती आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। गरमागरम भात आणि त्याच्याबरोबर बांगड्याचा सार, ह्या ऐकूनच तुमच्या तोंडात पण पाणी सुटलं असाला ना? येस, तर तुम्हाला तर माहितीच आहे की दरवेळेला आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळी अशी मालवणी रेस्टॉरंट सर्च करत असते। तर आज सुद्धा मी तुमच्यासाठी असंच एक नवीन मालवणी रेस्टॉरंट घेऊन आलेली आहे, जे मालवणी रेस्टॉरंट काही महिन्यापूर्वीच आपल्या ठाण्यामध्ये ओपन झालेलं आहे, जे एक अफलातून रेस्टॉरंट आहे। येस, आणि तेच आहे या रेस्टॉरंटचं नाव, म्हणजेच अफलातून रेस्टॉरंट। नावाप्रमाणेच इकडे मालवणी पदार्थ मिळतात। तर ते पदार्थ अफलातून आहेत की नाही ते जर आपल्याला पाहायचं असेल ना, तर आपल्याला आज जावं लागेल। तुम्ही जर घोडबंदरच्या दिशेने आलात तर ब्रह्मांडचा जो सिग्नल लागतो त्या सिग्नलवरनं तुम्ही राईट घेतलं तर तुम्हाला सरळ हे अफलातून हे रेस्टॉरंट लागतं। तर हा आहे यांचा आजचा मेनू, मटण मसाला, बोंबील फ्राय, बांगडा थाळी, आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्ण चिऱ्यांचं बांधकाम आहे। आणि ह्या बाजूला आहे यांचं किचन, आणि त्याच्याच बाजूला इथे तुम्ही बघू शकता सर्व असे विविध देव इथे यांनी मांडलेले आहेत। आणि ह्यांचे जे पूर्ण इकडचं जे अरेंजमेंट आहे ते लाकडाचे टेबल्स आणि खुर्च्या आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, इथे जागोजागी तुम्हाला कविता लिहिलेले बोर्ड दिसतील तर ते वाचायला विसरू नका, कारण ते लिहिले आहेत ज्या ओनरच्या आई आहेत त्यांनी। मी तर ह्या कविता वाचूनच भारावून गेलेले आहे। तर इथे यांनी चिऱ्यावरती आय लव मालवणी असं फोटो सेशनसाठी ठेवलेलं आहे, आणि इथे गाऱ्हाणं सुद्धा लिहिलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही वाचायला विसरू नका। खूप सुंदर असं गाऱ्हाणं लिहिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण इथे त्यांचा जो फर्स्ट फ्लोर आहे तर त्या फर्स्ट फ्लोअरला जाऊया। तर तिथे आता एक पार्टी सुरू आहे, 50 ते 60 माणसांची अरेंजमेंट होईल असा हा हॉल आहे, खूप सुंदर असा। आता या अफलातूनचं यांचं जे स्वयंपाकघर आहे तर तिथे आतमध्ये एंट्री करते आणि तुम्हाला दाखवते की यांच्या स्वयंपाकघरामध्ये काय काय गोष्टी शिजत आहेत ते। तर इथे आपले बनतायत तिसऱ्या मसाल्या, हे तिसरे इथे क्लीन करून ठेवले आहेत ना? हो, क्लीन करून बॉईल करून ठेवलेले आहेत त्या। अच्छा, हे बॉईल पण केले आहेत? हो, बॉईल करून ठेवलेले आहेत, कारण त्या बॉईल केल्या की त्या व्यवस्थित राहतात, खराब होत नाही। बरोबर। आणि याच्यामध्ये काय काय वाटलेलं आहे? वाटण काय घातलं? आपलं मालवणीचं जे खोबरं, ओलं खोबरं थोडंसं, कांदा वगैरे त्याचं वाटण आहे, आणि मालवणी मसाला मेन होतं जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। आणि हे या बाजूला काय बनतंय? चिकन आहे, चिकन मसाला आहे। जशी ऑर्डर येते त्या पद्धतीत तुमचं बनवणं चालू असतं। सोलकढी बनते, ते काय नारळाचं दूध काढलंय का? हो, नारळाचं दूध। आणि त्याच्यामध्ये कोकम आगळ। अच्छा, घरचा आगळ आहे आमच्या। कोकम आहे, घरचा आहे का तुमच्या? घरचा आगळ आहे। अच्छा, कळतंय लगेच अगदी रंग आलेला आहे। त्यामध्ये काय क्वांटिटीनुसार तुम्ही घालता की एवढ्या याला एवढं घातलं पाहिजे असं? हो, आता काही सारखं बनवून बनवून अंदाज आलाय त्याचा, किती घालावा लागतो, कलरवर कळतं। आणि या बाजूला आपली सुरमई फ्राय होते, थाळीची सुरमई आहे का? थाळीची सुरमई फ्राय होते इथे। फिश करी आहे का? फिश करी आहे। आणि याच्यामध्ये मग तुम्ही फिश वगैरे जे असतं ते फिश करी आहे? आता ही सुरमई फिश आहे, याचा आम्ही सार बनवून ठेवतो। ज्या प्रकारची मच्छीची थाळी येते त्याप्रमाणे मग आम्ही त्याच्यात पीस टाकून ते बॉईल करून घेतो। आणि ह्याच्यात आम्ही बघते ते कोकमाचा वापर केला, नॉर्मली कोकम वापरला तुम्ही? हो हो, कोकमचं महत्वाचं आहे, त्यामुळे कोकम तर कोकमचा हवा त्याशिवाय फिश करी बनत असेल। तुम्ही इथे बघू शकता ऑर्डर प्रमाणे थाळ्या लावण्याचं काम चालू आहे। तर इथे कोणतरी सुरमई थाळीची ऑर्डर दिलेली आहे, तर ही आहे सुरमई थाळी। इथे पण आता थाळ्या लागल्या जातील, जशी ऑर्डर येते त्या हिशोबाने इथे ऑर्डर नंतर लगेच 10-15 मिनिटांनंतर ऑर्डर इथे प्लेस केली जाते, आणि इथून ही ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते। ह्या बाजूने फर्स्ट टाइमच आलो मी इथे, फूड खूप चांगलं आहे, मच्छी वगैरे चांगलं आहे, म्हणजे नॉर्मलच थाली घेतली आहे, पण ती पण त्यामध्ये क्वांटिटी पण खूप चांगली आहे कम्पेअर टू अदर
हॉटेल. मी चिकन थाली ऑर्डर केली आहे आणि फूडची क्वांटिटी पण ठीक आहे आणि टेस्ट पण फार छान आहे. आपल्याबरोबर अफलातून रेस्टॉरंटच्या ओनर पौर्णिमा मॅडम आहेत. सो आपण त्यांच्याकडनं या रेस्टॉरंट बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया. नमस्कार. मला आपले जे रेस्टॉरंट आहे चव तर खरंच उत्तमच आहे असं मी ऐकलंय. तर मला त्याची चव मी थोड्या वेळाने घेईनच, पण तुम्ही आता मला सांगा की तुमच्या रेस्टॉरंट बद्दल. ह्या रेस्टॉरंट बद्दल सांगायचं असं आहे की हे माझं घर आहे, हे रेस्टॉरंट नाही. आणि ते येणारा प्रत्येक व्यक्ती माझा गेस्ट आहे, पाहुणा आहे. आणि मला असं वाटतं की आपापल्या घरी जेव्हा पाहुणे येतात ते कसं तृप्त होऊन जेवून पोटभर जावं, तसं मला इथे वाटतं की येणार प्रत्येक व्यक्ती पोटभर तृप्त होऊन व्यवस्थित घरी जावं असं आम्हाला वाटतं. त्याप्रमाणे आम्ही अँबियन्स पण घरासारखंच केलं, गावच्या घरासारखंच केलं आम्ही. आपलं बघायला गेलं तर 5 वर्षापासून नौपाड्याला रेस्टॉरंट होतं. पहिले कॅफे होतं, आपलं किचन कॅफे होतं. देन मग मी मालवणी सुरू केलं. मी स्वतः मालवणी आहे, मसुऱ्यातली आहे. तुम्हाला तर माहितीच असेल अंगणेवाडीची जत्रा त्याच्या पायथ्याशी आपलं घर आहे. सो अंगणेवाडीच्या इथेच आपलं मसुऱ्यामध्ये घर आहे. सो माझं असंच चालू होतं की गावी जसं आपल्याला घरी खायला मिळेल, म्हणजे आपण मे महिन्यात सुट्टीला गेल्यावरती जसं काय काही वस्तू आहेत, म्हणजे डिश आहेत ज्या नारळाच्या दुधातल्या शेवया म्हणा किंवा कोळंबी भात जो चुलीवरती आजी करते तो, वडे, कोंबडी वडे, हे सगळं इथे आपण सगळ्यांना सर्व केलं. भरपूर ठिकाणी मिळतं, नाही असं नाही, पण आपण जरासं वेगळं काहीतरी टेस्ट करून करायला द्यावं असं मला पण वाटत होतं. म्हणून मग आम्ही मालवणीमध्ये घुसलो आणि ते चूड सांगते लोकांना खूप 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 आवडतंय आणि लोक लांबून लांबून आपल्याकडे येत आहेत. म्हणजे गिरगाव म्हणा, बोरिवली म्हणा, बेलापूर म्हणा, विक्रोळी, वसई, भरपूर लांबून लांबून आपलं नाव आणि आपल्या टेस्ट साठी येत आहेत लोक. सो खूप बरं वाटतंय आम्हाला. आणि 5 वर्षापासून आहे आपलं हे रेस्टॉरंट. आणि मग नौपाड्याला होतं पहिले रेस्टॉरंट आपलं. मग आम्ही प्रतिसाद खूप चांगला मिळाल्यामुळे ते छोटंसं रेस्टॉरंट होतं, जागा पुरत नव्हती, 4 टेबल्सच होतं. आणि म्हणून मग आम्ही हे मोठ्या प्रमाणात थोडंसं करण्याचा प्रयत्न केला, मोठं असं. बघा तुम्हाला आवडेलच. तुमच्या मते आम्ही तुमच्याकडे इथे कोणत्या कोणत्या डिश ट्राय केल्या पाहिजे? माझ्या मते तुम्ही इथे आल्यावरती कोळंबीचा ठेचा, तिसऱ्यांचा भात, तिसऱ्यांचं कालवण जे आपल्याकडे बनवले जातात, तिखलं कालवण, ते सुरमई थाळ्या तर सगळ्याच आहेत. फिश थाळी आहे, चिकन आहे, मटन थाळी आहे, सगळ्या थाळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मग डिश मध्ये अजून बघायला तर चिकन खरडा आहे, मटन खरडा आहे, कोळंबीचा खरडा आहे. क्रॅब लवर जे आहेत पण त्यांना क्रॅब खाता येत नाही, त्यांच्यासाठी पण आम्ही छोटासा ट्विस्ट आणलाय. क्रॅब मीठ खिमा आहे आपल्याकडे, तर तो पण तुम्ही आवर्जून ट्राय करू शकता. क्रॅब मीठ खिमा अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आपल्याकडे पदार्थ. तर तुम्ही नक्कीच या आणि स्वतः टेस्ट करा आणि सांगा आम्हाला कसं आहे. तर मालवणी मुलीने चालू केलेलं हे अफलातून रेस्टॉरंट याला तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर चला आपण आता टेबलावर जाऊया आणि इकडचे मेनू कार्ड पाहूया आणि त्याच्यानंतर इकडे असलेल्या अफलातून डिशेसची ऑर्डर करूया. मालवणी चेडू सुरुवात करता सोलकडीन आणि त्याच्याच बरोबर इल्लेली अशी ही कोकम सरबत असा. आणि त्याचबरोबर तुमका आता मी ह्यो जो मेनू कार्ड असा तो आपण वाचून दाखवतले. पण सुरुवात मात्र सोलकडीने. मस्त अशी थंडगार सोलकडी मस्त आहे. आणि त्याचबरोबर हे कोकम सरबत. हा. पण ह्या 2 वेलकम ड्रिंकपेक्षा मला आता म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आवडलेली आहे ती सोलकडी. आणि आता ही सोलकडी पिता पिता मी तुम्हाला इकडचा जो मेन्यू आहे तो पूर्ण सांगते. आता ह्यांच्याकडे विविध प्रकारचे सूप आहेत ज्याच्यामध्ये प्रॉन्स, क्रॅब, मटन पाया सूप. त्याच्यानंतर ह्यांच्या काही स्पेशालिटी आहेत मालवणी स्पेशल स्टार्टर्स ज्याच्यामध्ये बाकी ठिकाणी जसं मिळतं तसं स्टफ बोंबेल, स्टफ पॉम्प्लेट, स्टफ क्रॅब. परंतु यांच्याकडे जवळा भजी, त्यानंतर कोलंबी भजी, त्याच्यानंतर फिश क्रिस्पी, बासा फिशचं पण यांच्याकडे प्रिपरेशन आहे. त्याच्यानंतर प्रॉन्स क्रिस्पी वगैरे आहे. आणि अजून एक वेगळा प्रकार जो इथे लिहिला आहे चटणीज विथ ओनियन टोमॅटोज, म्हणजे कांदा आणि टोमॅटो ड्रायमध्ये यांच्याकडे काही चटण्या आहेत ज्या आपण भाकरी किंवा घावण्याबरोबर खाऊ शकतो. जसं कोकणामध्ये सकाळी सकाळी ज्या टायमाला भाकऱ्या बनवल्या जातात आणि त्या टायमाला जवळा असतो ना, सुका जवळा, त्याची ज्याप्रमाणे चटणी बनते नुसत्या कांदा टोमॅटोवरती, तशाच यांनी ते इंट्रोड्यूस केलेले आहेत ज्याच्यामध्ये जवळा आहे, बोंबील आहे, सोडे, मुशी, त्याच्यानंतर प्रॉन्स, कलेजी, सुरमई आणि प्रॉन्सचा ठेचा अशा विविध ओनियन टोमॅटो ड्राय अशा चटण्यासुद्धा ह्यांनी इथे इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे फ्राय, रस्सा आणि तिखलं, म्हणजे रस्सा जो आहे रेड आणि ग्रीन
ग्रेव्हीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आहे करंदी, मांदेली, बांगडा, मुशी, सुरमई, हलवा, क्रॅब, तिसऱ्या. बापरे, एवढ्या सर्व फिश इथे अवेलेबल आहेत. थाळीमध्ये पण ह्यांच्याकडे 2 प्रकारच्या थाळ्या आहेत. नॉर्मल थाळी आहे आणि त्याच्याशिवाय ह्यांच्याकडे जम्बो थाळी हा सुद्धा एक नवीन प्रकार आहे. सो नॉर्मल थाळ्यांमध्ये ह्यांच्याकडे चिकन थाळी, चिकन कलेजी थाळी, बांगडा, बोंबील, मोरी, मटण, रावस, क्रॅब, प्रॉन्स अशा थाळ्या तर आहेच. परंतु ज्या मी जम्बो थाळ्या म्हणते ना, तर त्याच्यामध्ये ह्यांच्याकडे स्पेशल बोंबील थाळी, स्पेशल प्रॉन्स थाळी. आता जर तुम्ही इथे जर ज्या स्पेशल थाळ्या आहेत तर त्या बघितल्या तर त्याच्यामध्ये चिकन लिव्हर आहे, मटण, स्पेशल पॉम्पलेट, स्पेशल क्रॅब. आता ह्याच्यामध्ये वेगळेपणा असा आहे की ह्याच्यामध्ये जर समजा आपण हलवा फ्राय घेतला, म्हणजे हलवा थाळी घेतली, तर त्याच्यामध्ये हलवा फ्राय, फिशचा रस्सा, जवळाची भजी, त्याच्यानंतर 3 चपात्या किंवा 2 भाकऱ्या, भात, सोलकढी, सॅलड, जवळा चटणी एवढे सर्व प्रकार आहेत. म्हणून त्यांना जम्बो थाळी असं तरी नाव दिलेलं आहे. आणि ह्या रेस्टॉरंटचं अफलातून स्पेशल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्यांच्याकडे स्पेशल मालवणी महाराजा, जे चिकन, मटन, प्रॉन्स आणि क्रॅब अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहे. रेड आणि ग्रीन तिखलं मसाला आहे, लाल रस्सा, हिरवा रस्सा, स्पायसी खरडा, खिमा, एग मालवणी मसाला, एग बुर्जी, कोंबडी वडेसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे कोंबडी वडे असा वेगळा हा प्रकार जो आहे, म्हणजे बऱ्याच जणांना कोंबडी वडे हा जो थोडंसं वेगळा प्रकार वाटतो, परंतु जो कोंबडी वडे जे लोकांचं मिसअंडरस्टँडिंग होतं, कोंबडी आणि वडे असं वेगवेगळं नसून जे आपले मालवणी वडे असतात त्यालाच कोंबडी वडे असं म्हटलं जातं. बऱ्याच जणांना असं वाटतं की चिकनचा रस्सा आणि त्याच्याबरोबर वडे असं असतं, पण ते तसं नाही आहे. तर कोंबडी वडे म्हणजेच मालवणी वडे असतात आपले. आणि त्याच्याशिवाय भाताचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये ह्यांनी इथे सुरमई भात, कोलंबी भात, सोड्याचा भात, मटण भात, तिसऱ्या, चिकन बिर्याणी, त्याच्यानंतर इथे दाल खिचडी, दाल तडका हे सुद्धा आहे. व्हेजमध्ये पण बरेच सारे प्रकार आहेत त्यांच्याकडे. बेसन पिठलं आहे, तसं काळ्या वाटाण्याची उसळ, डाळिंबीची उसळ आणि त्याच्यानंतर जे ब्रेडचे आयटम आहेत ज्याच्यामध्ये भाकरी, वडे, घावणे, आंबोळी आणि त्यानंतर मालवणी स्पेशल डिझर्ट ज्याच्यामध्ये माझं एनी टाईम फेवरेट असलेलं कोकोनट मिल्क विथ शेवया, जी शेवया असतात त्या आहेत. त्याच्यानंतर कोकोनट मिल्क घावणे म्हणजे 7 कप्प्याचे जे घावणे म्हणतात ते सुद्धा यांच्याकडे आहेत. आमरस आहे जो सीझनल आहे आणि गुळाचा शिरा, साखरेचा शिरा नाही, गुळाचा शिरा. आणि आत्ताच थोड्या दिवसानंतर हे इथे चायनीज आणि जे तंदूर आयटम्स आहेत तर सो ते सुद्धा ते चालू करणार आहेत. परंतु हे रेस्टॉरंट हे मालवणीसाठी स्पेशल आहे. सो तुम्ही इथे आलात तर मालवणी जे प्रकार आहेत त्यांचे तर ते नक्की ट्राय करा. सो चला आता मी थाळ्यांची आणि स्टार्टर्सची ऑर्डर देते आणि त्यामध्ये मी काय मागवते आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्हाला जसं मगाशी मी सांगितलं की मी आता स्टार्टर्स मागवणार आहे, तर त्या स्टार्टरमध्ये मी ही जी 2 स्टार्टर्स आहेत ती मागवलेली आहे. ज्याच्यामध्ये आहे भरलेला पापलेट आणि दुसरं आहे हे आहे बोंबील पकोडा आहे हा. तर सुरुवात बोंबील पकोड्यापासून करते. असा गरम गरम असा बोंबील पकोडा. हे बघा, हे ओले बोंबील आहेत आणि या ओल्या बोंबलाचा हा पकोडा आहे आणि ज्याच्याबरोबर ह्यांनी पुदिन्याची चटणी दिली आहे. फ्रेश बोंबील आहेत, तोंडात घेतल्यानंतर लगेच कळत आहेत. फक्त याच्यामध्ये बोंबलामध्ये एक छोटा काटा असतो, म्हणजे खरं म्हणजे तो काटा काही लागत वगैरे नाही, पण काही जणांना तो तोंडाखाली येतो म्हणून ते काटा काढून ठेवतात. तर पुन्हा एकदा मी टेस्ट करते. खूप छान आहे, क्रिस्पी आहे आणि जे फ्रेश बोंबील जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर मस्त अप्रतिम आहे. हे यांचा वेगळा प्रकार आहे ओल्या बोंबलाच्या भजी, कारण सहसा बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे सुके बोंबील असतात सुकवलेले तर त्याची भजी मिळते, पण हे पण काहीतरी वेगळं आहे. आणि आता भरलेलं पापलेट ही पण यांची स्पेशालिटी आहे. सो हे तुम्ही बघाल इथे आतमध्ये मस्त असा मसाला भरलेला आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, याच्यामध्ये हिरवं वाटण नाही आहे, इथे हे लाल मसाल्यातलं वाटण आहे. आणि याच्यामध्ये बघा बारीक असे कोलंबीचे तुकडे आहेत. हे बघा असे बारीक बारीक कोलंबीचे तुकडे आहेत. मस्त असा मसाला आणि रव्यामध्ये रवा आणि तांदळाच्या पिठात मस्त असं भरलेलं आहे. अप्रतिम स्पायसीनेस आहे. आणि जसा मालवणी जेवणामध्ये जसा स्पायसीनेस असतो ना सेम तसाच आहे. आणि तुम्ही ते बघू शकता मस्त असं रवा आणि तांदळाच्या पिठात घोळवून जो क्रिस्पीनेस असतो ना तो असा लगेच लागतो आहे. आणि खूप छोटे छोटे म्हणजे खूप काही वेळेला काय होतं
की अजिबात बोंबील नाही सॉरी जे कोलंबी आहे तर ती आपल्या तोंडाला लागत नाही, कारण ती खूपच अशी स्मॅश करतात कधी कधी. पण इथे मस्त असे बारीक बारीक जी कोलंबी आहे ती मस्त अशी तोंडाला लागते आहे. सो चला हे 2 स्टार्टर्स मी संपवते आणि त्यानंतर मेन कोर्सला तुम्हाला भेटते. थाळ्या आलेल्या आहेत, तर थाळ्या कोणत्या आहेत त्या मी सांगते. इथे मी मागवलेली आहे सुरमई थाळी, ज्याच्यामध्ये इथे आहे सुरमई फ्राय आहे, त्यानंतर सुरमईचा रस्सा आहे, हे आहे तिखलं आहे सुरमईचं, सोलकढी आहे, सुका जवळा आहे, कांदा लिंबू आहे, भात आहे आणि इथे 2 भाकऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे मी मागवलेले आहे, तुम्ही बघू शकता मस्त असे घावणे आहेत हे, आणि त्याच्याबरोबर इथे मी आहे शिंपल्याचं असं सुकं मागवलं, म्हणजे शिंपल्याचं लिप्त मागवलेलं आहे. आणि हे आहे ते प्रॉन्सचं सुकं आहे, कांदा टोमॅटोवरती परतलेलं. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की चिकन थाळी मागवलेली आहे, ज्याच्यामध्ये असे वडे आहेत, मस्त असे छोटे छोटेसे वडे दिलेले आहेत. त्यानंतर इथे चिकनचे असे छोटे असे पकोडे दिलेले आहेत. त्यानंतर इथे आहे सुकं आहे चिकनचं, ग्रेव्ही आहे, सोलकढी आहे, जवळा आहे, हा कांदा लिंबू आणि भात दिलेला आहे. तर चला आता या सर्वांची टेस्ट करायची आहे. तर सुरुवात आपल्या फिश थाळीपासून. आणि हे जे सुरमईचं जे सुकं आहे ना, म्हणजे त्याला पण असं मसाल्यामध्येच गोळवलेलं आहे. हे सुकं हा प्रकार आम्ही यांच्याकडे फर्स्ट टाइम खाल्लाय, कारण बाकीच्या ठिकाणी फक्त सुरमई फ्राय आणि त्यानंतर ग्रेव्ही एवढंच आयटम देतात, परंतु हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे जी आपली मालवणी सुकं ओल्या खोबऱ्यापासून जे मसाला बनवला जातो त्याच्यामध्ये सुरमईचे छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत आणि त्याच्यापासून ते बनवलेलं आहे. आणि आता मी त्यांची जी करी आहे ना, तर खरं म्हणजे करी जी असते म्हणजे मच्छीचं जे सार असतं त्याच्यावरनं हे ऑथेंटिक मालवणी आहे की नाही हे नेहमी कळत असतं. जर तुम्ही मालवणी नसाल पण तुम्हाला मालवणी हा प्रकार म्हणजे जेवण हे फार आवडत असेल, तर कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर पहिले जे सार आहे म्हणजे आमटी आहे तर ती टेस्ट करा, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. एक नंबर. उपमाचा आणि तिरफळाचा वापर केलेला आहे, ते अगदी तोंडात घेतल्या लगेच कळतंय. आणि आता सुरमईची तुकडी, हा सुरमई फ्राय मस्त. प्रॉपर मॅरिनेशन, प्रॉपर फ्राय, एक नंबर. मी तर ह्याला ना 10 आउट ऑफ 10 मार्क्स देईन, कारण प्रॉपर तिखलं हा जो प्रकार आहे ना, सुरमईचं तिखलं, हे मी थाळीमध्ये फर्स्ट टाइम बघितलेलं आहे. कोणत्याही मालवणी रेस्टॉरंटमध्ये तिखलं हा प्रकार देत नाहीत. म्हणजे बांगड्याचं तिखलं देतात, पण सुरमईचं तिखलं असं जे सुकं असतं ते सहसा देत नाहीत. आणि आता जे शिंपल्याचं लिप्त आहे ना, ते शिंपल्या मस्त अशा तुम्ही बघू शकता, मस्त अशी याला मसाला असा मस्त असा लपेटलेला आहे. हा 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 एक नंबर. वाव, मस्त असं तेलामध्ये त्याच्या शिंपल्या आहेत ना त्या मस्त परतलेल्या आहेत, आणि मसाला जो आहे तो सुद्धा मस्त असा आतमध्ये पर्यंत गेलेला आहे. आणि यांची जी स्पेशालिटी जी यांनी मला सांगितली की तुम्ही नक्की ट्राय करा, ती म्हणजे हे जे कोलंबी आहे, तुम्ही बघू शकता ती बारीक अशी कोलंबी आहे, याच्यामध्ये टायनी प्रॉन्स आहेत आणि जे फक्त कांदा आणि टोमॅटोवरती परतलेले आहेत. वाव, ते आता त्यांनी जी स्पेशालिटी आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे हे ट्राय करा. पाईट मध्येच मला आता 3-4 प्रॉन्स आले. आणि आता वडे, मालवणी कोंबडी वडे, सुकं चिकन, हा दिसायलाच एवढं मस्त दिसतंय. टेस्ट पे पता चलेगा कि कैसा है. मीडियम स्पायसी आहे आणि मसाला मात्र मालवणी मसाला टेस्ट येते त्याच्यामध्ये, आणि प्रॉपर ओलं आणि सुक्या खोबऱ्याचा याच्यामध्ये वापर केलेला आहे असं कळून येतंय. आणि आता हा जो पकोडा आहे चिकनचा,
पण छान आहे प्रकार आणि थाळीमध्ये जो दिलेला आहे. सो चला आता ह्या सर्व गोष्टी संपवते आणि त्याच्यानंतर माशाचं सार आणि भातावर आणि सोलकडीवरती ताव मारायचा आहे. जे वडे भाकरी असा सगळा खाऊन झालेला असा आणि आता मी घेतलेला आहे यो पांढरो भात आणि ज्याच्याबरोबर मच्छीची थोडीशी तुकडी मी ठेवलेली असं आहे माझ्या ताटात आणि हा असा सार मच्छीचं सार. असं मालवणी जेवणामध्ये कसं मध्ये मध्ये असं मालवणी पण हवं ना, मज्जा येते. मला तर मुंबईत कोणी मालवणी माणूस भेटला ना की लगेच माझी मालवणी बाहेर पडतात. सो आता असं मस्त असं सार आणि हा जो भात आहे ना तो सुद्धा उकडा भात आहे. आपला जो नॉर्मल जो भात असतो तो भात नाही आहे, मस्त असा उकडा भात आणि मच्छीचं सार. हा आणि अरे सुरमईची तुकडी राहिली मस्तपैकी. सुरमई फ्राय आणि हे सर्व खायला काही वेगळीच मजा असते. वाव, एक नंबर. चला आणि आता त्याच्यानंतर एक स्पेशल डिश येणार आहे. तर ती कोणती आहे ती सुद्धा मला तुमच्यावर शेअर करायची आहे. तर हे संपवते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते ती स्पेशल डिश कोणती आहे. हा आहे शिरवाळ्याचा साचा. कोकणात तुम्हाला हा साचा घरोघरी दिसेल, पण इथे हा छोट्या साईजमध्ये उपलब्ध आहे. तांदळाच्या पिठाची उकड काढून नरम मळून मग त्याला वाफ काढून घ्यायची असते. हा पदार्थ तुम्हाला प्रत्येक मालवणी माणसाच्या घरात सणासुदीला किंवा कोणी पाहुणे आले तर बनवलेला नक्की दिसेल. माझा तर प्रचंड आवडीचा पदार्थ आहे. आपल्या मालवणातील बरेच पारंपरिक पदार्थ हे लुप्त होत चाललेले आहेत, परंतु ह्या रेस्टॉरंटमध्ये हे लुप्त झालेले पदार्थ तुम्हाला इथे पुन्हा चाखायला मिळणार आहे. तर तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलात तर त्यांना पारंपरिक जे आपले मालवणातले पदार्थ आहेत तर त्याच्याबद्दल विचारणी नक्की करा आणि ते पदार्थ इथे नक्की टेस्ट करा. आणि तुम्हाला मी पूर्ण विश्वास देते की तुम्हाला हे पदार्थ नक्की इथे चाखायला मिळतील. सो बघा इथे किती सुंदर पद्धतीत ह्या शिरवाळ्या काढल्या जात आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता आपली स्पेशल डिश आलेली आहे. तर ती डिश ह्याच्यामध्ये आहे, परंतु हे आहेत स्टफ घावणे हा प्रकार आहे आणि वरती मस्त असे बघा काजूचे असे तुकडे घातलेले आहेत. तर आधी आपण हे कट करूया आणि त्यानंतर ही जी डिश आहे ती कोणती आहे ती दाखवते. हे बघा आतमध्ये याच्यामध्ये नारळाचा जो चव असतो ना, ओल्या नारळाचा, तर तो इथे आहे घातलेला. पण मी मात्र मस्तपैकी आता हातान खातलंय या असा तोडून. घावणे जे आपले असतात तर त्याच्यामध्ये मस्त असं चव जो असतो आपल्या ओल्या नारळाचा तो याच्यामध्ये स्टफ केलेला आहे. म्हणजे जे आपलं 7 कप्प्याचं जे घावण जे ऑथेंटिक आपली मालवणी डिश आहे ना त्याच प्रकारातलं आहे हे. आणि जसं मी तुम्हाला सांगितली इकडची स्पेशल डिश आणि ऑथेंटिक मालवणी आणि ती म्हणजे हे बघा. तुम्हाला माहिती असेल तर असेल नसेल मला माहित नाही, पण तरी पण सांगते, सॉरी जोरात पडलं. तर आपल्या शिरवाळ्या आहेत या आणि हे आहे नारळाचं दूध आणि हे मस्तपैकी असं त्याच्यावरती घालायचं आणि मग खायचं असतं. त्याची मजा काय वेगळीच असते. मला तर हे असं दिसलं ना की मालवणात गेल्यासारखं वाटतं. तुम्ही बघितलं ना की कोणत्या मशीनवरती म्हणजे ह्यांची शिरवाळ्यांची स्पेशल एक मशीन येते तर ती सुद्धा तुम्ही बघितलीच आहे. तर आता मी हे खाते. हे थोडंसं घरी आपण असतो तेव्हा मस्त असं हाताविताने खायचं असतं, पण आता तुम्हाला दाखवायचंय तर मला आता त्याचं मस्त अप्रतिम काय सांगू मी तुम्हाला, माझ्याकडे शब्दच नाहीये. मला खरंच मालवणात गेल्यासारखं वाटतंय. आईच्या हातची चव म्हणजे असं वाटतं की मी माझ्या आईच्या हातच्या ह्या शिरवाळ्या खाते. आणि हे जे दूध आहे ते नारळाचं दूध असतं आणि ज्याच्यामध्ये थोडंसं वेलची आणि जायफळ घालतात. सो हे अशा प्रकारचं मला तुम्हाला त्यांची जी स्पेशालिटी आहे जी आता मी तुम्हाला सांगितली तर तीच ही स्पेशालिटी तुम्हाला एक सरप्राईज तुम्हाला दाखवायचं होतं जे यांच्याकडे इथे मिळतं. तर तुम्ही इथे आलात तर अफलातून या रेस्टॉरंटला व्हिजिट करायला विसरू नका. तर यांचा जो ऍड्रेस आहे तर तो तुम्हाला इथे दिसतच असेल
तर अफलातून या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा आणि इकडचे ऑथेंटिक मालवणी जे पदार्थ आहेत ते टेस्ट करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.